नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत मागच्या क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारलेले MCQ फुरियर सिरीज वरचे. हे खूप महत्त्वाचे MCQs आहेत जे तुम्हाला इझिली पेपर मध्ये 2 मार्क्स घेऊन जातील. सो बघा काय आहेत फुरियर सिरीजचे MCQ जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये विचारलेले आहेत. सो आपण पहिला जो पेपर सोडवणार आहे तो विंटर 25 चा आहे. त्याच्यामध्ये 2 आपल्याला फुरियर सिरीज वरचे MCQs असतात. सो पहिला MCQ काय विचारलाय बघा, द व्हॅल्यू ऑफ ए नॉट इन द फुरियर सिरीज एक्सपान्शन ऑफ f ऑफ x इक्वल टू x इन द इंटरवल 0 to 2 पाय इज. म्हणजे ए नॉट ची व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे x या फंक्शनच्या फुरियर सिरीज मध्ये ज्याचा इंटरवल आहे 0 to 2 पाय. मग आता आपल्याला काय माहिती आहे, ए नॉटचा फॉर्म्युला माहिती आहे. काय असतो ए नॉटचा फॉर्म्युला? जर इंटरवल 0 to 2 पाय असेल तर कॉन्स्टंट कुठला बाहेर घ्यायचा? 1 बाय पाय. आता ए नॉट, ए एन, बी एन हे फुरियर कोइफिशियंट जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर आपण इंटिग्रेशन सोडवतो दिलेल्या इंटरवल वरती 0 to 2 पाय वरती. सो इंटिग्रेशन 0 to 2 पाय आणि ए नॉटच्या वेळी इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं? दिलेल्या फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे. सो फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. ए नॉट इक्वल टू 1 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं? एफ ऑफ एक्स. काय आहे फंक्शन आपलं? एक्स. ठीक आहे. सो एक्स चे इंटिग्रेशन घ्यायचं आहे मला. सिंपल आहे, 1 बाय पाय आहे तसा. एक्स हे पॉवर फंक्शन आहे आणि पॉवर फंक्शनचं इंटिग्रेशन काय असतं? पॉवर प्लस 1. म्हणजे एक्स रेस टू 1 चं इंटिग्रेशन काय येणार? एक्स रेस टू 1 प्लस 1 म्हणजे काय? 2 डिवायडेड बाय 1 प्लस 1 म्हणजे 2. ठीक आहे. इंटिग्रेशन घेतलं. आता ते लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स मध्ये लिहूया. काय लिमिट ऑफ इंटिग्रेशन? 0 to 2 पाय. आता काय करायचं असतं त्याच्यामध्ये? अप्पर आणि लोअर लिमिट सबस्टिट्यूट करा त्या पूर्ण आन्सर मध्ये. ठीक आहे. पहिल्यांदा काय सबस्टिट्यूट करायचं? एक्सच्या जागी अप्पर लिमिट म्हणजे 2 पाय. सो 1 बाय पाय इंटू एक्सच्या जागी जर 2 पाय लिहिला तर काय होणार? 2 पायचा स्क्वेअर. 2 पायचा स्क्वेअर म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर 4 आणि पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि डिवायडेड बाय 2 आहे तसा. ठीक आहे. मायनस आता काय करायचं असतं नेक्स्ट टाइम? जे काही आन्सर आहे त्याच्यामध्ये एक्सच्या जागी लोअर लिमिट लिहायचं. मग काय येणार जर एक्सच्या जागी लोअर लिमिट लिहिलं तर बघा 0 स्क्वेअर आणि 0 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 0 आणि 0 इंटू 1 बाय पाय म्हणजे काय? 0. सो लोअर लिमिट काय होतोय? 0 येतोय. सो मी लिहित नाही. ठीक आहे. सो बघा मग आता हे सिम्प्लिफाय करूया. काय सिम्प्लिफाय होते बघा? पाय एक डिनॉमिनेटरचा आणि एक न्यूमरेटरचा काय होतो? कॅन्सल होतो. अजून काय कॅन्सल होतोय? 2 चा भाग जातो. बेके बे, बे दुने 4. ठीक आहे. सो आपल्याला काय मिळालं बघा? ए नॉट ची व्हॅल्यू 2 पाय. सो ए नॉट इज इक्वल्स टू 2 पाय. सो असा ऑप्शन आहे का आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये? बघा आहे. कुठला ऑप्शन आहे? ऑप्शन ए. सो एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स या फंक्शनचं ए नॉट ची व्हॅल्यू 0 to 2 पाय मध्ये काय आहे? 2 पाय. सिंपल असतं, फक्त फास्ट कॅल्क्युलेशन्स करायचे. तुम्हाला फॉर्म्युला पाठ असायला पाहिजे ए नॉट या फुरियर कोइफिशियंटचा. ठीक आहे. ओके. नेक्स्ट MCQ काय विचारला होता बघूया आपण विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये. द व्हॅल्यू ऑफ bn इन द फुरियर सिरीज एक्सपान्शन ऑफ फंक्शन एक्स स्क्वेअर इन द रेंज -पाय टू पाय इज. मोस्टली तुम्हाला असेच MCQ विचारले जाणार आहेत. ए नॉट, an किंवा bn यांची व्हॅल्यू शोधा किंवा ए नॉटचा फॉर्म्युला काय आहे, एन चा फॉर्म्युला काय आहे, bn चा फॉर्म्युला काय आहे ठराविक रेंज मध्ये. अशा टाईपचेच MCQ, सिंपल MCQ असतात. 1 ते 2 मिनिटांमध्ये आन्सर येणार आहे. ठीक आहे. मग बघूया आता आपल्याला काय करायचंय? bn ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे या दिलेल्या फंक्शनसाठी. पण रेंज चेक करा. रेंज काय आहे? -पाय टू पाय. आणि आपल्याला माहिती आहे ज्यावेळी पण रेंज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येईल त्यावेळी काय करायचं असतं? पहिल्या स्टेपला ते दिलेलं फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे हे चेक करायचं. मग ते कसं चेक करायचं असतं? दिलेल्या फंक्शन मध्ये एक्सच्या जागी -x लिहून. आता मी तुम्हाला डायरेक्ट याची ट्रिक सांगतो. बघा आता फंक्शन हे इव्हन आहे की ऑड आहे कसं ओळखायचं? जर फंक्शन मधल्या सगळ्या टर्म्सची पॉवर इव्हन असेल तर ते इव्हन फंक्शन असतं आणि जर फंक्शन मधल्या सगळ्या टर्म्सची पॉवर ऑड असेल तर ते ऑड फंक्शन असतं. मग आता जर तुम्ही ऑब्झर्व केलं या फंक्शन मध्ये एकच टर्म आहे एक्स स्क्वेअर आणि त्याची पॉवर आहे 2. 2 ही काय आहे? इव्हन पॉवर आहे. म्हणजे हे इव्हन फंक्शन आहे. आणि मला माहिती आहे ज्यावेळी पण फंक्शन इव्हन असतं
त्यावेळी bn ची व्हॅल्यू ही ऑलवेज काय असते 0 असते. ठीक आहे, झालं. 1 मिनिटाच्या आत तुमचं MCQ सॉल्व्ह होतो. ठीक आहे, फक्त आता मी तुम्हाला रेग्युलर मेथडने सांगतो. काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळी पण रेंज -π to π येईल त्यावेळी फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे चेक करायचं. कसं, एक्सच्या जागी -x लिहून. ठीक आहे, सो f ऑफ -x इज इक्वल्स टू, परत बघा फंक्शन मध्ये एक्सच्या जागी -x लिहितो, सो काय येणार -x ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे मायनसचा स्क्वेअर काय असतो प्लस, आणि x चा स्क्वेअर काय x स्क्वेअर, सो -x चा स्क्वेअर काय आला x स्क्वेअर. आणि हे बघा, हे x स्क्वेअर हे काय मिळतं आपल्याला, ओरिजिनल फंक्शन मिळतंय का निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन मिळतंय. x स्क्वेअर हे काय आहे, ओरिजिनल फंक्शन आहे. जर दिलेल्या फंक्शन मध्ये x च्या जागी -x लिहिला आणि जर आपल्याला परत ओरिजिनल फंक्शन मिळत असेल तर ते कुठल्या टाईपचं फंक्शन असतं, इव्हन फंक्शन असतं. आणि ज्यावेळी पण फंक्शन इव्हन असेल त्यावेळी फुरियर कोइफिशियंट bn हा काय असतो 0 असतो. आणि ज्यावेळी फंक्शन ऑड असेल त्यावेळी फुरियर कोइफिशियंट कुठले 0 असतात, a0 आणि an. ओके, हे लक्षात ठेवा. सो 1 मार्क आपल्याला मिळून जातील. काय आलं मग, आपला आन्सरचं नंबर बी करेक्ट आहे. नेक्स्ट बघूया आता, नेक्स्ट एक्झाम मध्ये कुठले आपल्याला MCQ विचारले होते. विंटर 24 चे आपण आता MCQ सॉल्व्ह करूया. 2 MCQ फिक्स असतात. काय क्वेश्चन आहे, दी हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज फॉर f of x is equals to x defined in the interval 0 to L. 0 to L या रेंज वरती f of x फंक्शन x असेल तर त्याचा हाफ रेंज फुरियर कोसाइनचा काय फॉर्म्युला आहे. काय 4 ऑप्शन्स दिलेत बघा. आता ज्यावेळी इथं रेंज डायरेक्टली दिलेलीच आहे 0 to L. ठीक आहे, हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीजचा फॉर्म्युला म्हणजे काय, जिथपर्यंत कोसाइन टर्म आहे तो आपला फॉर्म्युला असणार. मग आता ऑप्शन बी बघा, याच्यामध्ये साइन पण येते म्हणजे हा नाही. ऑप्शन डी मध्ये साइन येतोय म्हणजे हा पण नाही. कोसाइन असणारा फॉर्म्युला फक्त चेक करायचा हाफ रेंज साठी. ठीक आहे, मग आता 2 चॉईस आहेत ए आणि सी मध्ये. मग आता आपला इंटरवल काय 0 to L, याच्यामध्ये L कुठं दिसतोय का, नाही, म्हणजे हा ऑप्शन आपला नाही आहे. सो हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीजचा फॉर्म्युला काय आहे, a0/2 प्लस समेशन n इक्वल टू 1 to infinity an cos n pi x by L. इथं फंक्शन दिलंय पण या फंक्शनचा आपल्याला काहीही यूज नाहीये. डायरेक्टली आपण हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीजचा फॉर्म्युला लिहायचा, a0/2 प्लस समेशन n इक्वल टू 1 to infinity an cos n pi x by L. ओके, सो कुठला ऑप्शन बरोबर आहे आपला, ए ऑप्शन बरोबर आहे. a0/2 प्लस समेशन n इक्वल टू 1 to infinity an cos n pi x by L. सो बघा, सिंपल ऑब्जेक्टिव्ह असतात, फक्त व्यवस्थित शांत डोक्याने सोडवा, गडबड करू नका. ठीक आहे, 1 मिनिटामध्ये डायरेक्ट आन्सर येतात. फॉर्म्युला तुम्हाला पाठ असेल तर डायरेक्टली लिहू शकता. आणि मी पण सांगितलं हाफ रेंज फुरियर कोसाइन सिरीज, नाव वाचलंच की लक्षात यायला पाहिजे. कोसाइन पर्यंतच्या टर्म असणारी फुरियर सिरीज म्हणजे हाफ रेंज कोसाइन सिरीज. आणि हाफ रेंज साइन सिरीज असेल तर काय, फक्त साइनची टर्म असणारी आपली सिरीज घ्यायची. मग आता साइनची टर्म असणारी टर्म कुठली असते, साइन बघा समेशन n इक्वल टू 1 to infinity bn sin n pi x by L. ठीक आहे, हा हाफ रेंज साइन सिरीजचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह बघूया. काय विचारलं होतं विंटर 24 मध्ये, द कॉन्स्टंट a0. बघा तेच, a0 ची व्हॅल्यू, an ची व्हॅल्यू, bn ची व्हॅल्यू सिंपल फंक्शन साठी किंवा फॉर्म्युले इन दी फुरियर सिरीज एक्सपान्शन फॉर फंक्शन f of x is equals to x in interval -π to π is given by. ठीक आहे, मी आताच सांगितलं होतं जर इंटरवल -π to π असेल तर बघा आता काय करायचं आपल्याला, एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट करायचं, -x. मग आता मी सांगितलं होतं फंक्शन पहिला इव्हन आहे का ऑड आहे चेक करा. आता इथं बघा फंक्शन मध्ये ज्या काही सगळ्या टर्म आहेत, एकच टर्म आहे, त्याची पॉवर इव्हन आहे का ऑड आहे, पॉवर काय 1 आहे. 1 हा इव्हन आहे की ऑड आहे, ऑड आहे. मग जर पॉवर ऑड असेल तर ते फंक्शन कुठलं असतं, ऑड फंक्शन असतं. मग जर फंक्शन ऑड असेल तर मला माहिती आहे, काय माहिती आहे, a0 आणि an या दोन्ही फुरियर कोइफिशियंटची व्हॅल्यू काय असते, 0 असते. तर तुमचा आन्सर इथंच संपला.
पुढे हे मी आता तुम्हाला समजण्यासाठी स्टेप्स देणार आहे. पण चेक करायचं ज्यावेळी पण इंटरवल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह येईल त्यावेळी पहिल्यांदा काय चेक करायचं, फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे. इव्हन कसं ओळखायचं, जर सगळ्या पॉवर इव्हन असतील तर इव्हन फंक्शन, जर सगळ्या पॉवर ऑड असतील तर ऑड फंक्शन. आता इथं एकच टर्म आहे एक्स आणि त्याची पॉवर आहे 1, ऑड आहे, सो हे ऑड फंक्शन आहे. मग ऑड फंक्शन असेल तर काय असतं, ए नॉट आणि ए एन 0. मग काय येणार, कॉन्स्टंट ए नॉट ची व्हॅल्यू 0. म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर आहे, बी ऑप्शन बरोबर आहे. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला स्टेप वाईज सांगतो. हे काय आपण स्टेप एक्झाम्पल मध्ये करायचे नाहीये, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी या स्टेप्स करतोय. ठीक आहे. इंटरवल -π to π आला की आपण काय करतो, फंक्शन कुठला आहे ते चेक करतो, इव्हन आहे की ऑड आहे. कसं, एक्सच्या जागी -x लिहून. ठीक आहे. मग एफ ऑफ -x इज इक्वल्स टू, एक्सच्या जागी -x लिहिला तर काय येणार, -x. बघा याच्या पुढे काही सिम्प्लिफाय होत नाही. मग हे ओरिजिनल फंक्शन आहे का निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन आहे. ओरिजिनल फंक्शन आहे x आणि त्याच्या पुढे साइन काय आलंय, मायनस, म्हणजे हे काय, निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन. मग ज्यावेळी पण एफ ऑफ -x ची व्हॅल्यू निगेटिव्ह ऑफ ओरिजिनल फंक्शन येईल त्यावेळी ते कुठलं फंक्शन असतं, ऑड फंक्शन असतं. आणि ऑड फंक्शन ज्यावेळी पण असेल त्यावेळी कुठले फुरियर कोएफिशियंट 0 असतात, ए नॉट आणि ए एन 0 असतात. मग आपल्याला कोणाची व्हॅल्यू विचारले, ए नॉट ची व्हॅल्यू. मग काय येणार, ए नॉट ची व्हॅल्यू 0. म्हणजे कुठला ऑप्शन बरोबर येणार आहे आपला, ऑप्शन बी. बघा एवढे सिंपल एक्झाम्पल्स असतात ऑब्जेक्टिव्ह साठी, फक्त थोडं लक्ष देऊन सोडवायचं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया पेपर आपण विंटर 25 च्या सप्लिमेंटरी एक्झाम, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 फुरियरचे एक्झाम्पल्स विचारलेत, एमसीक्यू विचारलेत. काय बघा, इफ एफ ऑफ एक्स इज एन इव्हन फंक्शन देन, हे आताच मी तुम्हाला सांगितलंय, जर फंक्शन इव्हन असेल तर कुठला फुरियर कोएफिशियंट 0 असतो, bn हा फुरियर कोएफिशियंट 0 असतो. ठीक आहे. बघा सिंपल एक्झाम्पल्स असतात ज्यावेळी पण फंक्शन इव्हन असेल. आता इव्हन म्हणजे काय, कॉस असणार आणि ऑड म्हणजे साइन असणार. मग साइन सोबत आपला कोण असतोय, bn असतोय आणि कॉस सोबत कोणता फुरियर कोएफिशियंट असतोय, an असतोय. ठीक आहे. आणि ए नॉट हा /2 सोबत येतोय. ठीक आहे. मग आता इव्हन फंक्शन म्हणजे काय, कॉस असणारा, म्हणजे हे 0 होणार नाहीत. म्हणजे 0 कोण होणार, bn असणार, साइन असणारा. साइन हे ऑड फंक्शन असतं. ठीक आहे. सो ज्यावेळी पण फंक्शन इव्हन असेल त्यावेळी कोण 0 असणार आहे, bn 0. आणि ज्यावेळी पण फंक्शन ऑड असेल त्यावेळी काय असणार आहेत, ए नॉट आणि an 0. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके, एवढे सिंपल एक्झाम्पल्स असतात, सिंपल ऑब्जेक्टिव्ह असतात आणि हे रिपीट होण्याचे 100% चान्सेस आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आवडला तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. फॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ एक्स द फुरियर सिरीज कंटेन्स. ट्रिकी क्वेश्चन विचारलाय पण अवघड काहीही नाही. आता मॉड एक्स म्हणजे काय, कुठलीही याच्यामध्ये निगेटिव्ह टर्म जरी लिहिली तर ती ऑलवेज काय होणार आहे, पॉझिटिव्हच होणार. म्हणजे हे इव्हन फंक्शनचं एक्झाम्पल आहे. आणि इव्हन फंक्शन मध्ये कुठल्या टर्म्स असतात, आताच मी इथं लिहिलं होतं बघा, an cos nx, कॉसच्या टर्म्स असतात. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. मॉड एक्स म्हणजे कुठलंही टर्म याच्यामध्ये लिहा, तुम्हाला आन्सर परत पॉझिटिव्हच मिळणार आहे. म्हणजे काय होतं, इव्हन फंक्शन होतं. म्हणजे कुठल्या टर्म्स ओनली प्रेझेंट असणार, कोसाइन टर्म्स. ठीक आहे. सो झालं, एवढं सिंपल एक्झाम्पल होते बघा विंटर 25 च्या सप्लिमेंटरी एक्झाम मध्ये. ठीक आहे. काही सोडवायला लागत नव्हतं, फक्त कन्सेप्च्युअल होत्या. ठीक आहे. देन नेक्स्ट पेपर आपण जो स्टडी करणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला एमसीक्यू विचारलेत बघा. समर 25 मध्ये पहिला एमसीक्यू काय विचारलंय बघा, दी एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. हे फंक्शन दिलंय, रेंज दिलंय -2 to 2. देन द फुरियर कॉन्स्टंट an इज इक्वल्स टू. बघा मी मगापासून तेच सांगतो तुम्हाला, ए नॉट, an, bn ह्याच्या व्हॅल्यू शोधायला लावतात किंवा इव्हन ऑड फंक्शनच्या कंडिशन वापरायला लावतात. ठीक आहे. मग आता बघा परत इंटरवल आहे -l to l. आता आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे an चा डायरेक्टली. तर आता इव्हन ऑड चेक करत बसू नका, डायरेक्टली an चा फॉर्म्युला लिहा. मग an इक्वल टू, आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळी पण इंटरवल -l to l येईल त्यावेळी, आता हे एक्स स्क्वेअर आहे म्हणजे मला क्लिअर माहिती आहे कुठलं फंक्शन आहे, इव्हन फंक्शन आहे. म्हणजे कोण 0 असतो, bn 0 असतो. आता an ची व्हॅल्यू,
ज्यावेळी पण इव्हन किंवा ऑड फंक्शन येईल त्यावेळी कॉन्स्टंट आपण कुठला बाहेर घेतो 2/L. जर इंटरवल नंबरच्या फॉर्म मध्ये असेल तर 2/L, जर इंटरवल पायच्या फॉर्म मध्ये असेल तर 2/π. ठीक आहे. आता A0 AN BN हे काय सोडवतो आपण, इंटिग्रेशन सोडवत असतो. ठीक आहे. इंटिग्रेशन कोणाचं, दिलेल्या इंटरवलचा. आता इव्हन फंक्शन असेल तर इंटरवल काय घ्यायचा असतो, 0 to L किंवा 0 to π जर पाय मध्ये असेल तर. ठीक आहे. आता आपला नंबर मध्ये दिलाय म्हणजे 0 to L. ठीक आहे. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं असतं, f(x) कोणासोबत, इव्हन आहे म्हणजे कोणासोबत, कॉस सोबत, cos nπx/L सोबत. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ पाहिजे. an चा फॉर्म्युला काय असतो, 2/L इंटिग्रेशन 0 to L f(x) cos nπx/L dx. ठीक आहे. आता दोन्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, L ची आणि f(x) ची. मग L ची व्हॅल्यू काय, 2, जी अप्पर लिमिट आहे इंटरवलची ते म्हणजे आपली L ची व्हॅल्यू. सो L ची व्हॅल्यू आहे 2. सो काय ना पहिला 2/2, 2/2 म्हणजे काय 1. देन इंटिग्रेशन 0 to L म्हणजे रेंज काय ना 0 to 2 f(x) काय आहे x² इंटू cos nπx/L, परत L च्या जागी काय लिहिणार 2. मग असा कुठला ऑप्शन आहे का याच्यामध्ये, नाहीये. म्हणजे हे एक्झाम्पल समर 25 मध्ये रॉंगली प्रिंट झालेलं आहे. त्यामुळे मी हे तुम्हाला व्यवस्थित समजावण्यासाठी घेतलेलं आहे. मग अशा केसमध्ये काय करायचं, व्यवस्थित सोडवायचं आपण आणि तिथं ऑप्शनला लिहा ऑप्शन्स आर रॉंगली प्रिंटेड. मग आता त्याच्या जवळपास दिसणारा कुठला ऑप्शन आहे, ए, 0 to 2 x² cos nπx/2. ऍक्च्युली हे काय पाहिजे होतं, nπx ला 2 ने डिवाइड करायला पाहिजे होतं, पण तिथं काय केलंय, cos nπx पूर्णला डिवाइड केलं, विच इज रॉंग. पण आता आपल्याला जवळपास हा आहे. तुम्ही एक्सप्लेनेशन हे त्या केसमध्ये लिहा. an ची व्हॅल्यू मी जसं सोडवून दिले तसं एक्सप्लेनेशन तिथं लिहा, म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. एक्झामिनरला समजेल की तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्हाला हे एक्झाम्पल कळालेलं आहे. ठीक आहे, लक्षात आलं. सो काय आलं, an ची व्हॅल्यू इंटिग्रेशन 0 to 2 x² cos nπx/2. ठीक आहे. ओके. आता दुसरं मल्टिपल चॉईस क्वेश्चन कुठला विचारलाय बघा समर 25 मध्ये. फॉर दी हाफ रेंज साइन सिरीज f(x) is equals to 1 in interval 0 to π, the value of bn is. आता बघा bn ची व्हॅल्यू शोधायची आहे हाफ रेंज साइन सिरीज साठी. साइन म्हणजे परत ऑड फंक्शन, ऑड इव्हन फंक्शन आलं. आता bn चा फॉर्म्युला पहिला लिहायला पाहिजे आपल्याला. मग मी आता सांगितलं ऑड किंवा इव्हन फंक्शन आलं तर काय करायचं, आता हाफ रेंज साइन सिरीज, साइन म्हणजेच काय असतं, ऑड फंक्शन असतं. ठीक आहे, याला दुसऱ्या वे मध्ये आपण ऑड फंक्शन पण म्हणतो. मग bn काय लिहिणार, कॉन्स्टंट कुठला बाहेर लिहिणार. आता इंटरवल बघा पायच्या फॉर्म मध्ये आहे म्हणजे कॉन्स्टंट कुठला बाहेर लिहिणार, 2/π. इंटिग्रेशन कुठल्या लिमिट वरती घेणार, 0 to π वरती. कोणाचं इंटिग्रेशन घ्यायचं, f(x). आता bn आहे म्हणजे f(x) कोणासोबत इंटिग्रेट करायचा असतो, साइन सोबत. ठीक आहे, हाफ रेंज साइन सिरीज. सो f(x) इंटू साइन nx. ज्यावेळी पण तुमचा इंटरवल 0 to π असेल त्यावेळी साइन nx लिहा, आणि जर इंटरवल 0 to L असेल तर काय लिहा, साइन nπx/L. मागच्या फॉर्म्युल्यामध्ये बघितलंय बघा. आता हा काय होता, an हा कॉस सोबत असतो त्यामुळे cos nπx/L लिहिला होता. ठीक आहे, जर इंटरवल 0 to L किंवा -L to L असेल तर. ठीक आहे, आता हा इंटरवल 0 to π आहे त्यावेळी काय लिहायचं, साइन nx. ओके, मग आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. 2/π इंटिग्रेशन 0 to π f(x), काय f(x) ची व्हॅल्यू 1 इंटू साइन nx. मग आता मला माहिती आहे 1 इंटू साइन nx म्हणजे काय, साइन nx. मग याचं इंटिग्रेशन सोडूया, लिमिट सबस्टिट्यूट करूया, आपल्याला bn मिळून जाईल. मग आता साइन nx इंटिग्रेशन काय असतं, फॉर्म्युला माहिती आहे. साइन nx इंटिग्रेशन काय, मायनस कॉस nx डिवायडेड बाय x चा कोएफिशियंट दॅट इज n. मग सांगा साइन nx इंटिग्रेशन मायनस cos nx डिवायडेड बाय n. x चा कोएफिशियंट डिवाइड करायला विसरायचं नाही. तर इंटिग्रेशन घेतल्यानंतर लिमिट ऑफ इंटिग्रेशन्स लिहा, काय 0 to π. ठीक आहे, आता लिमिट सबस्टिट्यूट करूया. पहिला अप्पर लिमिट x च्या जागी π, ओके, नंतर लोअर लिमिट x च्या जागी 0. सो 2/π. बघा आता मग पहिला अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करतो, x च्या जागी π म्हणजे काय येणार, मायनस कॉस nπ डिवाइड बाय n मायनस. आता काय करायचं, x च्या जागी लोअर लिमिट लिहायचं म्हणजे जिथं जिथं x आहे तिथं तिथं काय लिहिणार, 0 लिहिणार. म्हणजे काय येणार, मायनस कॉस
n इंटू 0 म्हणजे 0 डिवाइड बाय n. ठीक आहे, सोडूया पुढे. bn इक्वल टू 2 बाय पाय मायनस कॉस एन पाय आहे तसा डिवायडेड बाय एन आहे तसा. परत हे मायनस मायनस काय होणार प्लस, आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1. मायनस मायनस प्लस झाला, कॉस 0 ची व्हॅल्यू 1, सो 1 डिवाइड बाय एन. ओके, हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. सो bn इक्वल टू, अंदाज आला असेल तुम्हाला काय आन्सर येणार आहे. असं कुठं सिमिलर टू आहे का बघा. 2 बाय पाय आहे आणि 1 मायनस कॉस एन पाय इथे आहे बघा, बी ऑप्शन. ओके, निम्म्यापर्यंत गेलं की तुमच्या लक्षात येते आपला आन्सर काय यायला पाहिजे. ठीक आहे, सो 2 बाय पाय मी तुम्हाला पूर्ण सोडवून दाखवतो. आता बघा, दोन फ्रॅक्शनची ऍडिशन आहे, दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम असेल तर काय करतो आपण, न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. ओके, आता लिहिताना मी काय करतो, इथं पहिला पॉझिटिव्ह टर्म लिहितो प्लस 1 आणि नंतर निगेटिव्ह टर्म मायनस कॉस एन पाय. ठीक आहे, पुढे सोडूया. 2 न्यूमरेटरला मल्टिप्लाय करतो, पाय डिनॉमिनेटरला. सो 2 इंटू 1 मायनस कॉस एन पाय म्हणजे आहे तसा, आणि डिवायडेड बाय पाय इंटू एन म्हणजे एन पाय. मग असा कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन बी. ओके, सो bn ची व्हॅल्यू काय आली, 2 इंटू 1 मायनस कॉस एन पाय डिवायडेड बाय एन पाय फॉर हाफ रेंज साइन सिरीज. bn ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ओके, सिंपल एक्झाम्पल्स असतात, हार्डली 1 ते 2 मिनिटांमध्ये तुमचे आन्सर्स येतात. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट जरूर कमेंट बॉक्समध्ये करा. त्या खूप व्हॅल्युएबल आहेत आणि माझ्यासाठी आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशनल आहेत. सो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.